नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकास पात्र ठरली असून राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली आहे। या सरकारने यापूर्वी देखील अनेक योजना राबवलेल्या आहेत, परंतु या योजनेची लोकप्रियता घराघरापर्यंत पोहोचली। सरकारच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना देखील आता राबवण्यात येत असून पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50,000 रुपयांचं अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत आहे। तर लेक लाडकी योजना देखील सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये मुलीला वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 75,000 रुपयांची मदत ही शासनातर्फे दिली जाईल। त्यातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे। न्यास व्यवस्थापन समितीनं याला मान्यता दिलेली आहे। मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरनं लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा देखील हातभार लागावा या हेतूनं महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या बालिकांच्या नावानं 10,000 रुपयांचं फिक्स डिपॉझिट या स्वरूपामध्ये त्यांच्या मातेच्या खात्यावरती ठेवण्याची योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे। न्यास व्यवस्थापन समितीकडनं अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे। शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष हे लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती देखील सिद्धिविनायक ट्रस्टकडनं देण्यात आली आहे। दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडनं सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून न्यासाला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातनं गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणं, गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तकं उपलब्ध करण्यासाठी पुस्तक पेवडी योजना राबवणं, डायलिसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणं आदी स्वरूपाची समाज उपयोगी कामं यातनं करण्यात येतात। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक ही 31 मार्च 2025 रोजी पार पडली। यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।